हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरती आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा होतोय आणि आपण या ठिकाणी दृश्यामध्ये पाहू शकता की शंभूराजांची जी अतिशय आकर्षक अशी प्रतिमा आपण या ठिकाणी पाहतो आणि तिची मिरवणूक होळीच्या माळावरून आता राजसदरेकडे निघालेली आहे। या मिरवणूक आपण लोकशाहीच्या माध्यमातून पाहू शकताय। आपल्यासोबत नाझरे आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। मूर्तिकार, कशा पद्धतीचा सोहळा आहे आणि संभाजीराजांची या मूर्तीचे काय वैशिष्ट्य आहेत? जय शिवराय, जय शंभूराजा। अखंड हिंदुस्थानातलं हे पहिलं सुवर्ण सिंहासनावरचं हे शिल्प आहे। शंभूराजांना सिंहासनावर विराजमान व्हायला 336 वर्ष लागली। ही शोकांतिका आहे, कारण की आपला याच रायगडाच्या राजसदरेवर जे 32 मानाचं सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी तयार झालं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतरून 7 वर्षांनी आपल्या धर्मवीर शंभूराजांचा राज्याभिषेक पण याच रायगडाच्या याच राजसदरेवर झालेला आहे। हे आपण काळाच्या पडद्याआड जाऊन विसरून गेलेलो आहे। हे छत्रपती शंभू महाराजांचं शिल्प करत असताना सगळ्यात महत्त्वाचे टास्क पॉईंट माझ्यासमोर होते। आजपर्यंत सगळ्यांनी आपल्या शंभूराजांना रौद्र स्वरूपात दाखवलं आहे, पण मला हे शिल्प करत असताना मला शंभूराजांचं तारुण्य म्हणजे ज्यावेळी शंभूराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस त्यांचं वय होतं 24व्या वर्षी आपले धर्मवीर संभाजी महाराज हे छत्रपती झालेत। त्याचबरोबर मला त्यांना मंचकावर विराजमान करत असताना सगळ्यात मोठा टास्क होता, मला त्यांना प्रसन्न मुद्रेत मला जगासमोर आणायचं होतं। राजा हा मंचकावर बसताना हा प्रसन्न भावमुद्रेतच असणं गरजेचं असतं। मी 6 जूनला छत्रपती शिवरायांचं एक शिल्प घेऊन आलो। हे शिल्प बनवत असताना याला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या हातात असणारी जी तलवार आहे ती आपण वक्रधोप प्रकारातली दिलेली आहे। मी त्याचबरोबर जी आभूषणं असणार आहेत ही रिअल चांदीमधली आहेत। चांदीचं सरासरी 200 ग्रॅम वजन असतं। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।